परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 महिन्यापूर्वी हत्या झाली. मात्र या हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे, धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या 8 महिन्यापासून बीड जिल्हा नेहमीच चर्चेत आहे. कधी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, तर कधी महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण. मात्र या दोनही हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे नाव समोर येते ते आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची गँग. मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विजयसिंह बाळा बांगर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी आवाज उठवला होता आणि वाल्मिक कराडच्या टेबलवरती एक तुकडा मांडला होता, जे की तो मानेचा तुकडा तो महादेव मुंडे यांचा होता. याच्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले, त्यांनी खरं खोटं म्हटलं. मात्र महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने एक 9 पानाचा PM रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट आलाय आणि त्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील एक तुकडा गायब असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी विजयसिंह बाळा बांगर साहेब, काय सांगाल? जी तुम्ही भूमिका मांडली होती, जो विषय मांडला होता, ते देखील तुम्ही प्रूफ घेऊन आलेला आहात. काय संपूर्ण प्रकरण आहे, काय सांगाल? नमस्कार. हो, मी जे काय आरोप केले होते ते आरोप काय बिनबुडाचे आरोप नव्हते. मी हे सर्व अभ्यासपूर्वक त्याचा अभ्यास करून अभ्यासपूर्वक पूर्ण विशेष करून मी मांडणी केली होती. कारण ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, हत्या केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आरोप केलता की वाल्मिक कराड व त्याचा मुलगा त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या इशाऱ्यानुसार ती हत्या करण्यात आली होती. ती हत्या केल्यानंतर जे काय हत्या करणारे स्पॉटला प्रत्यक्षदर्शी जे आरोपी होते तिथं महादेव मुंडेंची हत्या करायला, त्यांनी हत्या केल्यानंतर मांसाचा तुकडा ते घेऊन गेलते एका ट्रान्सपोर्ट पिशवीमध्ये. ते आणि खिशामध्ये ते पिशवी 4-5 दिवस हा गोट्या गीते नावाचा सायको किलर खिशामध्ये पिशवी घेऊन तो परळीमध्ये आसपास लोकांमध्ये फिरत होता. वाल्मिक कराड लोकांना ते दाखवत होता, हे बघा महादेव मुंडेची हत्या केलेली. हे म्हणजे जवळच्या लोकांना त्यांना दहशत करण्यासाठी म्हणा, दबाव म्हणण्यासाठी दाखवत होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण त्यावेळेस हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडनी गोट्या गीतेला सांगितलं की तू हत्या कर. हत्या केल्यानंतर गोट्या गीतेने ही मांस घेऊन आलता तुकडा. तर ते मी नुसते बिनबुडाचे आरोप नव्हते केले. हे 9 पानी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे पूर्ण. त्यांचं जे PM रिपोर्ट आहे, हे आरोग्य विभागाने हे अहवाल आहे पूर्ण महादेव मुंडेंचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो. पान नंबर 2 वर सरळ ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एरिया 0.5 ह्याच्यामध्ये कट इंजुरी नोटेड. म्हणजे पूर्ण ही जे इंजुरी आहे ह्या 3 आहेत धारेदार शस्त्रांनी झालेल्या मोठ्या मोठ्या. त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच म्हणजे एवढ्या 1-1 इंचापर्यंत 3 तुकडे मांसाचे गायब आहेत त्याच्यामध्ये. साहजिक आहे, धारेदार शस्त्रांनी ज्यावेळेस वार केले जातात एखाद्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीचे मोठे मोठे घाव शरीरावर पडतात. आणि आपण बघतो की आपलं जे गर्दन, मान हा एरिया असतो, तर ह्या मानेवर महादेव मुंडेंचे वार झालेले आहेत धारेदार शस्त्रांनी. त्यावेळेस त्यांचं इथलचे 3 मांस तुकडे मिसिंग आहेत. त्याच्यामधलं एक छोटस काय, एवढं मांस न्यायला काय लागतो, एवढं मांस घेऊन गेला ते गोट्या गीते. आणि ते मांस घेऊन गेल्यानंतर वाल्मिक कराडला त्यांना दाखविलं. वाल्मिक कराडने अशा अनेक लोकांना, शेकडो लोकांना दाखविलं, दहशत पसरविली. पण हे आरोप मी बिनबुडाचे नाही केले. ते PM रिपोर्ट मध्ये पण लिहिलेलं आहे की त्यांचं मांसाचा तुकडा मिसिंग आहे म्हणून. साहेब, संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं, महादेव मुंडे यांची हत्या अगोदर झाली होती. हत्या करणं किंवा करणं हे त्यांच्यासाठी नवं नाही असं बीड जिल्ह्यामध्ये बोललं जाते. पण हा कोणता प्रकार आहे नेमकी? हा एकदम गलिच्छ प्रकार, विकृत मानसिकता आणि ह्या सायकोपॅथ नावाचा प्रकार असतो. हे सायकोपॅथ मध्ये मनुष्यामधला क्रूर आणि एकदम क्रूर व्यक्ती, ज्याला जसं हिटलरनी फासीवाद विचारधारा आणली होती, तसेच मी सांगितले की वाल्यावाद नावाची ही वाल्यावादी नावाची विचारसरणी होती. लोकांना क्रूरतेने लोकांची हत्या करा, हत्या केल्यानंतर त्यांचे मांसाचे तुकडे आणा, त्यांचे व्हिडिओ काढून आणा, ते लोकांना दाखवा, त्याच्यामध्ये दहशत पसरवा आणि माझ्या नावाचं ब्रँड चालवा. एक फासीवाद नावाचं जसं ब्रँड होतं, हिटलरनी सगळ्या जर्मनीमध्ये 12 वर्ष शोषण केलं जनतेचं, तसंच सर्वसामान्य लोकांचं शोषण करायचं. माझ्या कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीत कुणी आडवं आलं, त्याला सरळ करून आडवं आलं तर त्याचा मुडदाच पाडून टाकायचा, आणि ते पण क्रूर पद्धतीने. आणि वाल्मिक कराडमध्ये काय हिंमत, दहशत एवढी नव्हती. अत्यंत भेकंड प्राणी होता तो आतून, म्हणून तर त्यासोबत एवढी सिक्युरिटी होती. वाल्मिक कराड ही दहशत करीत होता तत्कालीन परळी पोलीस आणि बीड पोलिसांच्या जीवावर, परळी पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या जीवावर, तत्कालीन पोलीस अधीक्षक त्यांच्या जीवावर, तत्कालीन स्थानिक शाने LCBच्या लोकल ग्रामपंचायतच्या जीवावर करत होता त्यांच्या. आणि वाल्मिक कराडनी सर्व त्याच्या मर्जीतले अधिकारी, त्याच्या ऐकण्यातले अधिकारी
सर्व त्याच्या तालावर नाचणारे अधिकारी आणून ही सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत करत होता. मग मला सांगा, हे आतापर्यंत लोक म्हणतात महादेव मुंडे कुटुंब 18 महिने 20 महिने झालं मागं होतं, आता पुढं आलं. बरोबर आहे, आता पुढं आलं. त्याचं कारण असं आहे, अहो प्रशासनच ह्याला साथ देत नव्हतं ना. पोलीस प्रशासनच हे पूर्ण वाल्मिक कराडच्या बाजूने होतं. कागदपत्री जर हे त्यावेळेस ह्या डॉक्टरने जो अहवाल PM रिपोर्ट तयार केलेला आहे, ह्याच्यामध्ये जे नमूद केलेला आहे मासाचा तुकडा मिसिंग आहे वगैरे, हाच जर डॉक्टर त्यावेळेस वाल्मिकने फितूर केला असता, वाल्मिक कराडने, तर आज हा रिपोर्ट पण आपल्या हाती नसता लागला आज. बरोबर आहे. फक्त हे वाल्मिक कराडनी पण हे पण फितूर केला असतं. डॉक्टर इमानदार असेल, पण त्याच्यावर दबाव टाकून त्याला त्रास दिला असता, PM रिपोर्ट बदलून घेतला असता. पण वाल्मिक कराडच्या लक्षात नाही आलं की हे प्रकरण कुठेतरी जाऊन एक दिवस ह्याचं उघडं पडल, हे होईल, हे त्यांच्या लक्षात नाही आलं. म्हणून त्यांनी, आणि हत्या ही कुणाला माहितीच नव्हती ना परळीमध्ये झाल्या म्हणजे 2-3 तासात ही हत्या झाली कस काय अज्ञात, आणि त्यांच्या घरच्यांना पण कल्पना नव्हती हत्या कुणी केली. कारण पण नंतर लोकांच्या जनतेतून बाहेरून हे प्रत्यक्ष साक्षीदार जेव्हा बोलायला लागले, वाल्मिक कराड जनतेला दाखवा लागला मासाचा तुकडा जवळच्या. नाही, हत्या करणे पण ठीक आहे, पण तुकडा आणून त्यांना काय सिद्ध करायचं होतं नेमकी? दहशत, दबाव, क्रूरता, की आम्ही काही करू शकतो. माझ्या पोरांच्या प्लॉटिंगच्या व्यवहारमध्ये, आमच्या छोट्याशा व्यवहारामध्ये कुणी आडवं आलं, आमच्या काय कामामध्ये कुणी आडवं आलं, तर त्याचा आम्ही मुडदा पाडणार. मुडदा असं नाही पाडणार, त्याची क्रूरपणे हत्या करणार. जा तुम्हाला काय करायचं, कुठं जाणार, कुठं सामान्य व्यक्ती. महादेव मुंडे हे कुटुंब सामान्य कुटुंब होतं ना, हे कुठं जाणार लोक? सिद्ध हेच करायचं होतं, दबाव, दहशत, तंत्र, राज्य. जसं हिटलरने जर्मनीमध्ये 12 वर्ष फाशीवाद चालवला, तसं परळी बीड जिल्ह्यात ह्यांना वाल्यावाद चालवायचा होता, दहशत करून लोकांवर. बागर साहेब, एक महत्वाचा विषय विचारायचा आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुकडा आणला त्यावेळेस तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी होतेच, मात्र ज्या वेळेस महादेव मुंडे यांना मारहाण झाली आणि त्यांची हत्या झाली, त्यावेळेस एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती होता, त्याचं देखील जीवाचं बरं वाईट झालं, त्याची देखील हत्या झाल्याचा तुम्ही खळबळीने दावा केलेला आहे. काय नेमकं ते प्रकरण आहे? नक्कीच. तत्कालीन पोलीस अधिकारी जेवढे परळी शहराला तत्कालीन पोलीस अधिकारी कर्मचारी कामाला होते, त्यांना विचारा, त्यांच्या लाईव्ह डिटेक्टर टेस्ट करा, त्यांची नार्को टेस्ट करा, सर्व सत्य पुढे येईल. ज्यावेळेस महादेव मुंडेंची हत्या झाली त्या ठिकाणी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, व्यक्ती होता, त्यांनी सर्व घटना पाहिली होती. नंतर पोलिसांना माहित झालं की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्यांनी महादेव मुंडेची हत्या होताना सर्व पाहिलेलं आहे. तत्कालीन परळी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी त्याला बोलून घेतलं, त्या साक्षीदाराला, आणि त्यालाच दबाव टाकला की तूच ह्याच्यात आरोपी होशील, तुझंच असं होईल, तुझंच तसं होईल. कशामुळे केलं? कारण ते वाल्मिकचे लाभार्थी होते, वाल्मिकच्या ऐकण्यातले पोलीस अधिकारी होते. तो साक्षीदार डिस्टर्ब झाला, त्याच्या लक्षात आलं कडे हे काय योग्य नाहीये. मग तो साक्षीदार बाहेर ओरडत बोलायला लागला, जे मला लोक येऊन मारणार आहेत, ही वाल्मिक कराडने हत्या केलेली आहे. नंतर त्या साक्षीदाराला वाल्मिक कराड त्याच्या टोळीने, पुन्हा प्रशासनातल्या टोळीने, पोलीस मधल्या वाल्मिक कराडच्या टोळीने त्या साक्षीदाराला प्रचंड त्रास दिला. मेंटली व्हायचे इंजेक्शन दिले, मेंटल डिस्टर्ब केलं. पुन्हा जनतेमध्ये असं पसरवलं की तो मानसिक रुग्ण आहे, मनोरुग्ण आहे, मेंटल डिसऑर्डरचा पेशंट आहे. त्याच्यानंतर त्याची पुन्हा हत्या केली. हत्या केल्यानंतर ती हत्या आकस्मिक मृत्यू दाखवला, नैसर्गिक मृत्यू. पण ती आकस्मिक मृत्यू नाहीये. आज पोलिस माहिती घ्यायला गेले तर त्यांनी कागदपत्रावर तर आकस्मिक दाखवलंय ना. पण पोलिसांना तेच चॅलेंजिंग आहे, बीड पोलिसांना शून्यातून जाऊन ह्यांना तपास करायचा आहे. आणि होतं, पोलिसांनी ठरवलं ना, पातळातून जाऊन पण पोलीस हे करतात, आरोप्यांना शोधतात वगैरे. आपण पाहिलेलं आहे, बीड पोलिसांची हिस्ट्री फार चांगली आहे. वाल्मिक कराडने बीड पोलिसांना डाग लावलेला आहे, म्हणजे त्याचे मर्जीतले अधिकारी आहेत. संपूर्ण तुम्ही समोर आणलं, उघड केलं. बागर साहेब, तुम्हाला कधी भीती वाटली नाही काय प्रकरणाची? भीती नावाचा प्रकारच नसतो. माणसाने घाबराव कधी लागतं, आपण एखादा चुकीची गोष्ट करतो. मी जर पापाच्या बाजूने असतो, पापात सहभागी असतो, काय वाईट काम करायला लागलोय, वाईट कार्य करतोय, तर घाबरलं पाहिजे. हे मी पुण्याचं काम करतोय ना, आणि पुण्याचं काम काय करतोय, तर हे जे काय महादेव मुंडेची हत्या झालेली आहे त्यांचे आरोपी शोधण्यासाठी, आणि महादेव मुंडे यांना त्यांच्या आत्म्यात शांती लाभो, तीच त्यांना एक श्रद्धांजली आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला भीती वाटत नाही का, ह्याचा अर्थ तुम्ही हा प्रश्न विचारतात मध्ये जनतेत कुठं ना कुठे चर्चा चालू आहे की बाळा बांगरच्या जीवाला धोका असू शकते, बाळा बांगरचा होऊ शकते. हे कशामुळे होतंय? वाल्मिक कराडचे समर्थक आणि वाल्मिक कराडच्या टोळ्या अजून बाहेर सक्रिय आहेत ना. म्हणजे लोकात दहशत आहेच ना वाल्मिक कराडची. सर्वसामान्य लोक घाबरतातच ना. वाल्मिक कराड जेलमध्ये असून बाहेर दहशत आहे, म्हणजे भीती आहे, म्हणजे माझ्या जीवाला काहीतरी असं होऊ शकतंय, बाळा बांगरला असं तसं चर्चा आहे बाहेर. तर याचा अर्थ वाल्मिक कराडची दहशत, ही दहशत आम्हाला मोडून काढायची. आणि तेच आमचं पोलीस अधीक्षकांना सांगणं आहे की पोलीस अधीक्षक साहेब, अजून लोकांमध्ये जर वाल्मिक कराडची दहशत आहे, बाळा बांगरच्या जीवाला भीती आहे, माझ्यासारख्या असंख्य लोक जे पुढाकार घेतात, समाजात आवाज उठवितात, न्यायाच्या बाजूने उभा राहतात, त्यांच्या जर जीवाला भीती असन, चर्चा असन बाहेर, तर कुठं ना कुठं वाल्मिक कराडची अजून पण दहशत आहे.
आणि मी तुम्हाला एक जिम्मेदारीने एवढं नक्कीच सांगतो, ह्या जर चळवळीमध्ये, ह्या न्यायाच्या लढाईमध्ये मला जर मरण आलं, माझ्या जीवाला काय झालं, तर माझ्या एका रक्ताच्या ठेंबामधून 10-10 हजार, लाखो, शेकडो मुलं, हजारो मुलं रस्त्यावर उभा राहून आंदोलन चळवळीमध्ये सहभागी होते. जशी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचं ते बलिदान समाजासाठी झालं आणि त्याच्यामधून एक महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ उभा राहिली, तसंच उद्या आमचं हेच पुण्याचं काम करताना, एका कुटुंबाच्या आवाज उठवताना, न्यायाची लढाई लढताना आमचा जर ह्याच्यामध्ये जीव गेला, ते आमचं पुण्याचं मरणच असन, ते बलिदानच असन. अजून शेकडो हजारो मुलं रस्त्यावर उतरतात. तुम्ही मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेलात, केज पोलिसांसमोर गेलात, जबाब नोंदवला गेला, नंतर आणखी तुम्हाला काही विचारणा झाली? नाही, त्यावेळेस माझा जबाब नोंदवला म्हणजे त्यांनी माझ्याकडून कागदपत्री माझी थोडीफार विचारपूस केली, त्यांनी लिहून घेतलं, मी पण त्यांना पाहिजे तेवढं सहकार्य केलं. आता त्याला जबाब म्हणतात का स्टेटमेंट म्हणतात का मला माहित नाही. माझं जे काय म्हणणं होतं मी ते केज उपविभागीय कार्यालयाला सांगून आलेलो आहे. ह्याच्यानंतर पण जेव्हा पोलिसांना माझं कधी सहकार्य लागेल, मी त्यांना जाऊन करणार पण आहे. मला त्यांनी सहकार्यासाठी बोलावं किंवा चौकशीसाठी बोलावं, मी हजर तर होणारच आहे. आणि विशेषतः की मी तर विनंती केलेली आहे प्रसार माध्यमातून, आणि आता तर मी कोर्टाला आणि बीड पोलीस अधीक्षक साहेबाला एक अर्ज निवेदन देणार आहे की बाळा बांगर, मी विजय सिंह बाळा बांगर, माझा जबाब हा 164 खाली नोंदविण्यात यावा. हो, इन कॅमेरा कोर्टासमोर माझा 164 खाली जबाब नोंदविण्यात यावा. जेवढं टोकाची भूमिका घ्यायची वेळ आली तरी तुम्ही या प्रकरणात थांबणार नाही? नक्कीच, मी तेवढं सांगतो ना, माझा जीव गेला तरी मी माग हटणार नाही. ह्याच्यापेक्षा काय टोकाची भूमिका घेऊ अजून? शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला. ज्यावेळेस ज्ञानेश्वरीताईंनी विषप्राशन केलं, त्याच्यानंतर माध्यमांसमोर आल्या, मात्र ज्यावेळेस हे प्रकरण घडलं आणि त्याच्यानंतर बीड परळी पोलिसांनी हे प्रकरण दाबलं, मात्र ते प्रकरण दाबण्याच्या अगोदर एक जगमित्र कार्यालयामधनं फोन आला होता आणि तो धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून फोन वाल्मिकांना केला होता. या संदर्भात तुमचं काय सांगणार आहे? नक्कीच, आता जे ज्ञानेश्वरीताईंनी सांगितलं की जगमित्र कार्यालय असो किंवा राष्ट्रवादीचं कोणतं कार्यालय होतं, त्या कार्यालयातून फोन आलता, ते वाल्मिक कराडने फोन केला तो. आणि ते सगळ्यालाच माहिती आहे की हे प्रकरण सर्व स्वतः वाल्मिक कराडने दाबलेलं आहे, कारण हे प्रकरण वाल्मिक कराडच्या कुटुंबाशी निगडीत आहे ना, आणि वाल्मिक कराडच्या टोळीशी निगडीत आहे. वाल्मिक कराडनी आणि त्याच्या मुलांनी ही हत्या केलेली होती, म्हणून वाल्मिक कराडने तत्कालीन PI जे होते, परळीचे तपास अधिकारी, त्यांची बदली करण्यात आली. त्या तपास अधिकाऱ्याला दबाव टाकण्यात आला. म्हणजे ह्याचा अर्थ प्रकरण वाल्मिक कराडनी स्वतः, मी पहिलेच सांगितलेलं आहे की यामध्ये इतर मी लोकांचे कुणाचे व्यक्तींची नावं का घेत नाही, कारण मला ह्याच्यामध्ये जे तथ्य सत्य दिसतं मी तेच बोलत आहे. ह्याच्यामध्ये फक्त वाल्मिक कराड आणि त्याचं कुटुंब आणि त्याचे जे गोट्या गीते नावाचे त्याचे मोहरके होते, कोण त्याचे यादे होते, ते ह्याच्यामध्ये सामील आहेत. आज 20 महिने झाले, मात्र म्हणावा तसा तपास होतोय का? कारण निवेदन करताना राज्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की एवढ्या लोकांचा जबाब घेतला, CDR चेक केले, संपूर्ण जबाब घेतले, मात्र एखाद्या हत्या प्रकरणाचा जर तपास करायचा असला तर अद्यापपर्यंत एकही आरोपी निष्पन्न नाही. कुठेतरी न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच न्याय तर मिळणार आहे. महाराष्ट्राच्या मंदिरामध्ये ज्याला आपण आपले विधिमंडळ विधान भवन म्हणतो, त्याच्यामध्ये पण आपल्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला आहे, लक्षवेधी केलेली आहे, तर न्याय भेटणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी पण आपल्याला सगळ्याला शब्द दिलाय, आश्वासन दिलंय आणि रेकॉर्डवर दिलेलं विधिमंडळामध्ये लक्षवेधी करून की जे कोणी महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये सहभागी असतील त्यांना पाठीशी घाललं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कडकडीत कारवाई. मुख्यमंत्री साहेब हे सांगतात म्हणजे नक्कीच तुम्हाला सांगतो की ह्यांच्यावर उशीर होतो, कधी कधी न्यायाला लढाईमध्ये उशीर होतो, पण त्या उशिरातून एक जनतेमध्ये रोष तयार होतो, एक आक्रोश तयार होतो, त्याला चळवळ म्हणतात, न्यायाची लढाई म्हणतात, एक आंदोलन तयार होतं, त्या आंदोलनातून न्याय भेटतो. पण नक्कीच सांगतात, एक मुख्यमंत्री साहेबांनी त्या दिवशी एक वाक्य वापरलं की लक्षवेधीमध्ये की तिथं एक प्रत्यक्षदर्शी महिला साक्षीदार होती म्हणून. पण माझ्या अंदाजानुसार मुख्यमंत्री साहेबांनी बरोबर म्हटलं, ते कागदपत्री त्यांनी तसं वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार ते एक साक्षीदार तिथं तयार करण्यात आला असा माझा अंदाज आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की एक महिलेने दुरून पाहिलं की दोन महादेव मुंडे आणि एक अज्ञात व्यक्ती दोघं भांडणं करीत होते, आणि दोघं अज्ञात व्यक्ती भांडणं करीत असताना एवढे एकमेकावर वार कसे होते, मग पुढच्या व्यक्तीला थोडं तरी लागलं असतं ना. वाल्मिक कराडची हत्या होताना कमीत कमी 6 ते 7 जण तिथे स्पॉटला घटनास्थळी होते. पण त्यांनी आता केलंय कसं, वाल्मिक कराडनी त्याच्या प्रशासनातले आहेत तत्कालीन पोलीस अधिकारी परळीचे, यांनी रिपोर्ट आणि साक्षीदार चुकीचे टाकले ना ह्याच्यामध्ये, की एक महादेव मुंडे एका व्यक्तीसोबत समोरासमोर 1 to 1 भांडणं करत आहात. ते फेक आहे, ते 1 to 1 भांडणं झालेलं नाही. महादेव मुंडेवर 5 ते 6-7 जणांनी मिळून हल्ला केलेला आहे. शेवटचा प्रश्न माझा, चळवळ उभा राहील, न्याय मिळाला असं तुम्ही म्हणताय, तुम्ही मोठी चळवळ देखील उभा करताना महादेव मुंडे यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही आंदोलनाचा देखील पवित्रता घेणार आहात. कसं ते आंदोलन असणार आणि काय नेमकी भूमिका असणार? नक्कीच त्यांच्या कुटुंबाने आज भूमिका घेतलेली आहे. आज त्यांनी परळी 3 प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जाऊन त्यांनी निवेदन दिलंय. आज कुटुंबाने 25 तारखेला परळी येथे रस्ता रोको आहे. महादेव मुंडे यांचं जे प्रॉपर गाव आहे
त्या गावामध्ये रस्ता रोको होणार आहे आणि मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो त्या रस्ता रोकोसाठी, त्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून, बीड जिल्ह्यातून सर्व पक्षातील समाज सेवक, लोकप्रतिनिधी यांनी आवर्जून हजर राहावे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी त्या लढ्यात सहभागी व्हावे. हो, आम्ही स्वतः पण तिथे हजर राहणार आहोत. एक ज्ञानेश्वरीताईचे आम्ही बंधू म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून तिथे आम्ही हजर राहणार आहोत. नक्कीच हे होते विजयसिंह बाळा बांगर. ज्या विजयसिंह बाळा बांगरांनी वाल्मिक कराड संदर्भात धक्कादायक खुलासे केले, मासाचा तुकडा, मानेचा तुकडा आणला होता, टेबलवर मांडला होता आणि त्या ठिकाणी मी प्रत्यक्षदर्शी होतो. ह्या घटना संपूर्ण घडल्या, मात्र त्याच्या पाठीमागचं सत्य काय हे देखील समोर आलं गेलं पाहिजे. महादेव मुंडे यांची 20 महिन्यापूर्वी हत्या झाली आणि ती हत्या इतकी निर्गुण होती, क्रूर होती की ज्या लोकांनी हत्या केली कुठल्याही म्हणजे तमा न बाळगता, कुठल्याही त्यांच्या मनामध्ये माणुसकी जागी होती का नव्हती हे देखील मोठा प्रश्न आहे. मात्र जो अहवाल आलेला आहे, जो PM रिपोर्ट आहे, जे की 9 पानांचा रिपोर्ट आहे, या रिपोर्टमधनं देखील त्यांच्या मानेचे काही तुकडे, त्यांच्या अंगावरती काही तुकडे गायब असल्याचे देखील, मिसिंग असल्याचे देखील अहवालामधनं समोर आलेले आहे. जे आरोप विजयसिंह बाळा बांगरांनी केले होते ते आरोप कुठेतरी आता खरे ठरताना दिसत आहेत आणि त्यांचा जबाब, जे स्टेटमेंट देखील पोलिसांनी नोंदवलेलं आहे. नक्कीच बीड पोलीस याच्यावरती काय कारवाई करतायत आणि महादेव मुंडे यांना कधी न्याय मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र विजयसिंह बाळा बांगर यांनी दुसरीकडे असं देखील म्हटलेलं आहे की माझ्या थेंबाथेंबामधून मोठी क्रांती निर्माण होईल आणि मी कुठेही कोणाला घाबरत नाही, कारण खरं जर असेल तर कोणाला घाबरायचे आणि मी चुकीचे कामं देखील करत नसल्याचं विजयसिंह बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच आता पोलीस काय कारवाई करतायत आणि महादेव मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना कधी न्याय मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास मी साम TV साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.